माधवनगर अष्टविनायक कॉलनी येथील ज्योती सागर कांबळे यांच्या घराची भिंत अवकाळी पावसात पडली होती। लोकनियुक्त सरपंच अंजू तोरो यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे माधवनगर ग्रामपंचायतीकडून कांबळे कुटुंबियांना आर्थिक मदत दिली। यावेळी कांबळे कुटुंबियांनी सरपंच तोरो यांचे आभार मानले। अवकाळी पावसात माधवनगर अष्टविनायक कॉलनीमधील कैलासवासी सागर कांबळे यांच्या पत्नी आणि मुली राहत असलेल्या ज्योती कांबळे यांच्या घराची भिंत पडल्याने कांबळे कुटुंबियांचा संसार अस्ताव्यस्त झाला। याची माहिती वॉर्ड क्रमांक 5 चे ग्रामपंचायत सदस्य देवराज उर्फ पिटू बागल यांनी सरपंच अंजू तोरो यांना दिले। सरपंच अंजू तोरो यांनी तात्काळ भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली। यावेळी कांबळे कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन करत ग्रामपंचायतकडून मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते। सरपंच तोरो यांनी जातीने लक्ष घालत ग्रामपंचायत प्रशासनाकडून कांबळे कुटुंबियांना मदत उपलब्ध करून घेतली। हा मदतीचा धनादेश सरपंच अंजू तोरो यांनी स्वतः कांबळे कुटुंबियांच्या हातात देऊन कांबळे कुटुंबियांना धीर दिला। यावेळी माजी उपसरपंच विद्यमान सदस्य देवराज उर्फ पिटू बागल आणि ग्रामपंचायत सदस्य संगीता पवार ह्या उपस्थित होत्या। धनादेश मिळाल्यानंतर कांबळे कुटुंबियांनी सरपंच अंजू तोरो यांचे आभार मानले आहेत।